राम राम मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर 1 मंथ डेली ब्लॉग चॅनलमध्ये चालू आहे. त्याचा आज 22वा दिवस आहे. चला तर पाहूया आज काय होणार आहे. तर मित्रांनो, आज मी चाललेलो आहे रत्नागिरीला. एन्जॉय करायला जाणार आहे आज तिकडे. हे बघा पॅक केलेले आहे. 4 व्हीलर बसलेला आहे. एकदम चिलमध्ये जायचं, एन्जॉय करायला. चला तर पाहूया. लेट्स सी नाउ. आता 4 व्हीलर मध्ये बसलेला आहे. बॅग पॅक केलेले आहे माझे. आणि हे माझा पर्सनल सामान आहे, तो मला सिक्रेट आहे, ते करणारच. चला तर पाहूया रत्नागिरी. भेटूया त्याला आणि करूया मज्जा. चाललेला आहे रत्नागिरीला. तोपर्यंत पिक्चर बघत आहे. पिक्चर बघायची इच्छा झाली. चिचोरी पिक्चर बघत आहे. एन्जॉय करत आहे. सगळं सुट्टी नाही, त्यामुळे चष्मा घातलेला आहे, बर्ड्स घातलेले आहे, एकदम मस्त मध्ये. चला तर जाऊया रत्नागिरीला. मी चिचोरी पिक्चर बघत होतो, पण गाडीत पिक्चर बघताना डोकं आलंय. पिक्चर बघायचा अर्थ केला तर रत्नागिरी जाऊ, पण झोपायची. चांगला पण झाली की ब्लॉग करायचा असं एन्जॉय करा. मित्रांनो, आमच्या आईला उलटी होत्या, त्यासाठी गोळी आणायला गेलो. गोळी आणलेले आहे. मी प्रवासात जायचं होतं, अर्धा तास खायचं आवडलेलं आहे. आता चाललेला रत्नागिरीला. पावळे मंडळी सगळी ठेवले लक्षात नाही माझ्या. बरोबर विचारलं काय केलं, अडकवले चेक कर. चला नाही सोड. प्रवास चालू झालेला आहे. मित्रांनो, चाललेला आहे रत्नागिरीला. इकडे बघा गायचं आत्या आहेत. बसलेले आहेत. इथे बघा ड्रायव्हर बसलेले आहेत. चला इथे बघा भाऊ बसलेला आहे. चला जाऊया रत्नागिरीला. मित्रांनो बघा चाललेला आहे पंचगंगा नदीचा पूल आलेला. बघा नदी, या पुलावर नाही का जाणार सगळे पन्हाळा, मग ते रोड सगळा पंचगंगा रत्नागिरीला जाणार. मित्रांनो, आता आंबेश्वरीमध्ये आलेला आहे. येताना झोप येत होती, झोपलं नाही. मी दरवेळी रत्नागिरीला जाताना झोपते, कारण काय कंटाळा आलेला असते मागं बसून, त्यामुळे. पण यावेळी पहिल्यांदा मी पिक्चर बघत बसलेले चिचोरी. आणि चिचोरी पिक्चरमध्ये मला हे शिकायला मिळालं की जीवन आपलं भरपूर मोठं, पण आपण सक्सेस झाल्यावर काय करायचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती. पण फेल्युअर झाल्यावर काय करायचं का माहीत नाही. लगेच जीवन संपून घेतो. म्हणजे कुठली पण परीक्षा, आता सुद्धा UPSC असली 10 लाख लोक बस, त्यातले 10,000 सिलेक्ट होतात, पण 9,90,000 करायचं काय, ते जीवन संपवतात. पण तसं नाही. चिचोरीमध्ये त्यांनी सांगितले की त्याचा मुलगा वाटते की आपले आईवडील पण लूजर नसतात, टॉपर असतात, त्यामुळे तो सुसाईड करतो. पण त्याला नंतर ही स्टोरी सांगते की पुन्हा आम्ही पण लूजर होतो. जिंदगी जीने का नाम है जिंदगी जियो, हार जीत का कोई फर्क नहीं, उस पर ज़्यादा ध्यान मत दो, जिंदगी जियो, जो भी होता है अच्छे के लिए होता है, ये कहो. और फेलियर हो गए तो क्या होगा, फिर से शुरुआत करेंगे, रीस्टार्ट करने का. ये ज़िंदगी बहुत बड़ी है, एंजॉय करने का नाम है, एंजॉय करने का, सिर्फ रिस्टार्ट करने का. सुसाइड कुछ भी नहीं, वो अपने डिक्शनरी से निकालो. इम्पॉसिबल में भी आई एम पॉसिबल होता है, याद रखना. रिस्टार्ट आई एम पॉसिबल. फ्रेश झालेला आहे एकदम. जेव्हा नाश्ता करायला, चला नाश्ता करूया. बेश्वर वडापाव सेंटर, ते नाश्ता करणार आहे. सगळे असते नाश्ता करायला. बाबा नाश्ता करायला, सोंदा, हे आई. इथं भाऊ बसलेला आहे. मी पण ऑर्डर केलेलं आहे मंचुरी मिसळपाव. खाऊया चला. मित्रांनो, मिसळपाव घेतलेले आहे. चला बघूया टेस्ट. मित्रांनो, मंचुरियन घेतलेले आहे जसे कोल्हापूरमध्ये मिळते. इथं बघा फक्त गोळ मिळते, गोळ आणि ग्रेव्ही वेगळी असते. हे बुडवून खायचं, बघूया ही पण टेस्ट. चला
आता नाश्ता झाला एकदम मस्त. मिसळपाव गोड मंचुरी खाली, पण मंचुरी मस्त वाटली, काय एवढी खास वाटली नाही. बिस्किट एक चांगला वाटते. चला आता जाऊया रत्नागिरीला. पूर्ण पॅक झालेला आहे. चला मित्रांनो आलेला आहे रत्नागिरीमध्ये. 9:30 वाजलेला आहे. 5-7 तास झाला प्रवास. एका गाडी वळवलेली आहे. आता चाललेला आहे. आता आमच्याच घरी येणार. चला खाऊया. मजा आली प्रवासात एकदम. एन्जॉय द जर्नी. घर आलेलं आहे. मित्रांनो आलेला आहे तिच्या घरी. आता अंधार आहे. हा इथे लग्नाच्या वेळी आलेलं अजून तसंच लावलंय. आता लग्नाचा वाढदिवस आहे उद्या, त्यासाठी पेशंट आलेला आहे. एक गाडी आलेलं आहे. एक काका आजोबा आत्या वहिनी सगळ्या एकदम आहेत. काढलेला आहे. आता वर नेणार आहे. चला ठेवूया वर. ते आता येऊन बसलेलं आहे रत्नागिरीमध्ये. आता फ्रेश व्हायचं. भेटलं सगळ्यांना. बघितलं तुम्ही. ठेवलेलं आहे एकदम मस्त. जेवण एकदम मस्त झालेले आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस सुद्धा करा. नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेचच मिळतील. आपण भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.